नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आपण ग्रेव्हीचं पनीर आणि पनीर टिक्का वगैरे खूप खाल्लं आहे, पण आज मी तुम्हाला एक ढाबा स्टाईलचं एक पनीर बनवून दाखवणार आहे, जे खूप झटपट आणि व्यवस्थित असं खायला खूप छान लागतं. तर इथे मी पनीर घेतलेलं आहे. 250 ग्रॅम एवढं पनीर आहे. इथे क्यूब्स करून घेतलेत. कांदा लागणार आहे आपल्याला, लसण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि एक शिमला मिरची, एक टोमॅटो, सर्व काही मी बारीक चिरून घेतलं आहे. दही घेतलंय, आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीरची पेस्ट लागणार आहे आपल्याला. तर सर्वात आधी आपल्याला पनीर हे तळसून घ्यायचं आहे थोडंसं. तर इथे एका फ्राईंग पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे मी. तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे आणि पनीर टाकायचं आहे. लक्षात घ्या, पनीर तळसून घेत असताना नेहमी फास्ट गॅसवर करायचं, कारण जर स्लो गॅस ठेवला तर पनीरला पाणी सुटतं. त्यामुळे ही प्रोसेस जरा झटपट करायची आहे. आणि एक क्यूब मी तसाच ठेवला आहे वरून किसून टाकण्यासाठी. तर त्याच तेलामध्ये आणि आवश्यक असलं तर थोडं आणखी तेल टाका. जिरं आणि हिंग टाकलेलं आहे मी. आता चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि छान एकजीव करून घ्यायचे सर्व साहित्य. मस्त असं मिक्स झाल्यानंतर स्टेप बाय स्टेप बाकीचं साहित्य टाकणार आहोत आपण. तर आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे मी. ओबडधोबडच आहे. लसूण टाकायचं आहे कांद्यानंतर आणि मिक्स करून घ्यायचे. मंडळी, हायवेला जात असताना ढाब्यामध्ये जे जेवण आपण खात असतो ते खूप झटपट बनवलेलं असतं. त्यांच्याकडे पेस्ट वगैरे करायची जास्त वेळ नसतो. त्यामुळे अशा पद्धतीने दही आणि त्यात मसाले टाकलेले असतात. तर इथे मी काश्मीरी मिरची पावडर टाकली दह्यामध्ये, हळद टाकलेली आहे. जोपर्यंत कांदा होतोय तोपर्यंत ही तयारी करायची आहे. गरम मसाला टाकलाय, धने जिरेची पूड टाकलेली आहे आणि हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे दह्यामध्ये. तर त्यानंतर आपल्याला शिमला मिरची कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी मी किचन किंग मसाला घेतलेला आहे. अवेलेबल असेल तर टाका, नाहीतर गरम मसाला टाकलात तरी चालेल. छान मिक्स करून घ्यायचे. ह्याच ठिकाणी मी कोथिंबीर पण टाकत आहे. मिक्स करून घेते. वरून पण टाकायची आपल्याला, पण शिमला मिरचीमध्ये कोथिंबीर टाकली तर तिचा कच्चा वास असा येत नाही. नंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. छान मिक्स करून घ्यायचे. आणि आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट पण टाकलेली आहे मी, पण ती रेकॉर्ड झाली नाही. तर नंतर आपल्याला ग्रेव्ही पण टाकायची आहे, जी आपण दह्यामध्ये मसाले मिक्स करून घेतलेली आहे ती. छान मिक्स करून घ्यायचे आता सर्व साहित्य. मीडियम टू हाय हीटवर करायचे हे, जास्त स्लो गॅसवर करू नका. त्यानंतर आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट ज्या मिक्सरच्या भांड्यात होती त्यात थोडं पाणी टाकलंय आणि तेच पाणी दह्याच्या बाउलमध्ये टाकून सर्व साहित्य सर्व मसाले घेऊन ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे. आणि आता छान मिक्स करून घ्यायचे आणि होऊ द्यायचे थोडा वेळ. बघा, कुठलेही ग्रेव्ही न यूज करता, कुठलेही जास्त वाटण यूज न करता अशा पद्धतीने झटपट ही ढाबा स्टाईल पनीरची भाजी रेडी होते. तर आता मसाले आणि सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर थोडा वेळ तेल सुटेपर्यंत
छान होऊ द्यायचे आणि शेवटी चवीपुरतं मीठ टाकायचे। चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा ॲड करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। शेवटी हिरव्या मिरच्या आणि अजून थोडी कोथिंबीर टाकायची आहे। आणखी एकदा मिक्स करायचे। तुम्हाला जर हिरव्या मिरच्या जास्त तिखट आवडत नसेल तर टाकू नका। शेवटी तिखट आणि मसाले बॅलन्स करायसाठी थोडी साखर ॲड केलेली आहे मी। ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता किंवा स्किप केली तरी चालेल। सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत ही भाजी होऊ द्यायची आहे। अजून आपण पनीर ॲड केलेलं नाहीये। झाकण ठेवून 5 मिनिटांनंतर लगेचच तर्रीवर येते। त्यानंतर शेवटी आपल्याला पनीर ॲड करायचे। तर बघा इथे ग्रेव्ही छान झालेली आहे रेडी। आता तळसून घेतलेलं पनीर त्यामध्ये ॲड करायचे आणि एक क्यूब आपण तळून घेतला नव्हता तो किसून टाकायचा वर। बघा सर्व तळसून घेतलेलं पनीर टाकलेलं आहे आणि एकजीव करून घेतलेलं आहे। मस्त मिक्स करून घ्यायचे। जास्त पाणी टाकायचं नाहीये। छान असं दह्यामध्ये ॲड केल्यानंतर मस्त अशी ही भाजी रेडी होते। शेवटी आपल्याला पनीरचा जो एक क्यूब होता तो किसून टाकायचा आहे अशा पद्धतीने। ह्याच्याने छान असं एक टेक्स्चर येतं आणि ती भाजी खूप अशी चविष्ट लागते खायला। बघा अशा पद्धतीने शेवटी टाका जेव्हा 5 मिनिटांनी आपण गॅस बंद करणार असू तेव्हा। आता एकदम शेवटी कसुरी मेथी टाकलेली आहे मी। छान अशी हाताने कुस्करून टाकायची आहे आणि सगळीकडे फैलवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने फैलवून घेतल्यानंतर झाकण ठेवून एक 4 मिनिट होऊ द्यायचे आणि लगेचच सर्व करायची आहे गरमागरम भाजी। तुम्ही नान, पुरी, चपाती, भात कशाबरोबरही ही भाजी खाऊ शकता। खूप चविष्ट लागते। बघा काय छान रंग आलेला आहे, टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे। एकदा नक्की बनवून बघा। वेगळ्या पद्धतीचं असं पनीर हे तुम्हाला खूप आवडेल। तर मंडळी ढाबा स्टाईल पनीर आपलं रेडी आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलपर्यंत पोहोचवा। थँक्यू।